मी फक्त एकदाच भेटलोय, तुमची शपथ. तुम्ही भेटलात त्या मुलीला आणि एकदा नाही, रोज भेटताय. हो नाही, असं का वाटतंय तुम्हाला? मी खरंच नाही भेटलोय. 5 जानेवारीला असतो ना तिचा वाढदिवस. तुम्हाला कसं माहिती? कारण ती मुलगी मी आहे. यापुढे कोणी तुझा वाढदिवस साजरा करो या ना करो, पण मी तुझा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार. तर मॅडम, हो खरंच माझा वाढदिवस असतो 5 जानेवारीला. मला सांगा, ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसून रडत होती ना. साधं फ्रॉक घातलं होतं तिने आणि 2 छोट्या अशा शेंड्या होत्या आणि त्या मुलाने लाल रंगाचा टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातली होती. असा गोल गोंडस चेहरा होता त्याचा, अगदी असाच. आणि मला तो बोलला होता, इतर कोणी तुझा वाढदिवस साजरा करू न करू, मी दरवर्षी साजरा करेन. अर्पिता मॅडम, हे सगळं काय आहे? म्हणजे हा निव्वळ योगायोग नाहीये. हा माझा विश्वासच बसत नाही या सगळं. माझाही नाही. खरंच माझाच वाढदिवस होता त्या दिवशी. आणि तुम्हाला माहित आहे का, पहिल्यांदा माझा वाढदिवस साजरा झाला होता. आईला मी लहानपणापासूनच अपशकुनी वाटायचे ना, त्यामुळे तिने माझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. आणि आईच्या हट्टापायी घरातलं कधी कोणी मला साधं विश पण नाही करायचं. लहानपणीचा तो दिवस ना मला लख्ख आठवतोय. कारण आजवरच्या आयुष्यात माझा एकच वाढदिवस साजरा केलाय आणि तो तुम्ही केलाय. तू हॉटेलचं नाव ऐकल्यावर पॅनिक का होतीयस? आपण काही चुकीचं नाही करणार आहोत. तू नाही म्हणणार नाहीयेस आणि तू कुठलेही प्रश्न विचारणार नाहीयेस, करेक्ट? मी तुला म्हणालो होतो ना, तुझ्या लाईफचं बेस्ट सरप्राईज देणार आहे आणि तुझे सगळे टेन्शन्स विसरायला लावणार आहे. सलील म्हणतोय तसं खरंच मी खुश होईन असं काही सरप्राईज असेल का? नाही, पण मला असं जाणं बरोबर नाही वाटत. सॉरी सलील, मला हे असं तुझ्यासोबत हॉटेल रूमवर येणं बरोबर नाही वाटत. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मी नाही येऊ शकणार. निकीचा मेसेज. अरे यार, आता कसं समजावू हिला? नाही, मला केअरफुली हँडल केलं पाहिजे, आता सगळा प्लॅन फ्लॉप होईल. निकी, तुला कळतंय का? हा असा मेसेज करून तू हर्ट करतेस मला. मी जे काय करतोय ते तुझ्या हॅपीनेससाठी आहे आणि तू हेच ओळखलंस मला तू. आणि हाच तुझा माझ्यावरचा ट्रस्ट. तू कशाला सारखं आय ट्रस्ट यू म्हणायचंय? तू अजूनही मला चुकीचं समजतेस. तुला जर इतकी भीती वाटत असेल आणि तुला माझ्या इंटेन्शन्सवर डाऊट येत असेल तर सॉरी टू से दिस, पण हे रिलेशन कंटिन्यू करण्यात काही पॉइंट नाही आहे. आपण थांबूया.
अरे यार, हा चुकीचा अर्थ काढतोय. सिच्युएशनच समजून घेत नाहीये. सलील प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला असं काहीच म्हणायचं नव्हतं. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मला कळतंय निकी, आणि यात तुझी काहीच चूक नाही. मी कितीही ओरडून सांगितलं ना की मी बदललोय, तरी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण माझ्या सगळ्यात जवळची व्यक्तीच अजून माझ्याबद्दल डाऊटफुल आहे. नो 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 सलील, आय रिअली ट्रस्ट यू अँड आय मीन इट. ओके, जाऊया आपण.